मराठा समाजाच्या राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र नागपूरच्या संविधान चौकामध्ये ओबीसी महासंघाचं सुरू असलेलं साखळी उपोषण आज 6व्या दिवशी देखील सुरू आहे. मात्र आज सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी महासंघाला भेट देणार आहे. मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झालेले आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत. सर, आज 6वा दिवस आहे साखळी उपोषणाचा. आज मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झालेले आहे. तुमच्या साखळी उपोषणाला ते भेट देणार आहे. काय तुमच्या नेमक्या त्यांच्यासमोर मागण्या असतील? मागण्या हे बघा की आम्ही 14 मागण्यांचं निवेदन सरकारला ऑलरेडी उपोषण सुरू व्हायच्या पूर्वीच दिलेलं होतं आणि या 14 मागण्यांवरती सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या त्या मागण्या पूर्ण कराव्या अशा प्रकारचं निवेदन दिलेलं होतं. ज्यामध्ये पहिली मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येऊ नये. परवा जो सरकारने शासन निर्णय काढला, मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की त्या जी मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही आणि सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याची कुठली तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नाही. उरलेल्या ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आता या विदर्भामध्ये खूप अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. सोयाबीनचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. आमच्या मुलांना 100% शिष्यवृत्ती व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये आहे ती देण्यात यावी. म्हाडा आणि सिडकोमध्ये आम्हाला ओबीसीच्या समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं आणि महाज्योती या संस्थेला 1000 कोटी रुपयाची निधीची गरज आहे. अजूनपर्यंत तो निधी सरकारने वितरित केलेला नाही. त्यामुळे आमच्या तिथून प्रशिक्षण घेणारे, फेलोशिप मिळणारे सर्व विद्यार्थी हे अडचणीत आलेले आहे. त्याकरता महाज्योतीला त्वरित 1000 कोटी रुपये देण्यात यावे, निधी वितरित करण्यात यावा आणि या सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ओबीसीची 72 वसतिगृह सुरू करण्याचा शासनाने जी काढला होता त्यापैकी 54 वसतिगृह सुरू झालेले आहे. उर्वरित जे वसतिगृह आहे ते सुद्धा त्वरित सुरू करावे. अशा प्रकारच्या मागण्यांवरती आज आम्ही चर्चा करणार आहोत. आज मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देखील आपल्याला भेट देतील अशी चर्चा आहे. त्या संदर्भात काय अधिकृत माहिती? आले तर त्यांचं स्वागतच आहे. आम्हाला अजून अधिकृत माहिती आली नाही, पण ते जर आले आम्ही त्यांच्या सोबत सुद्धा चर्चा करायला तयार आहोत. यापूर्वी सुद्धा त्यांच्यासोबत अनेकदा चर्चा झालेल्या आहे. चर्चेतनं अनेक शासन निर्णय त्यांनी निर्गमित केलेले आहे. आज ते सुद्धा जरी आमच्या या उपोषण मंडपात येऊन आमच्याशी चर्चा केली तर नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांना आनंद होईल, आम्हाला आनंद होईल आणि आमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील. मराठा आंदोलनाचा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी जो काही मसुदा तयार करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली, तशीच उपसमिती आता ओबीसी साठी देखील नेमण्यात आलेली आहे. महसूल मंत्री अध्यक्ष राहणार आहे. या समितीच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या जे काही समस्या असतील, अडचणी असतील त्यावरती तोडगा कसा काढला येईल यावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी आज दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, काय काय नेमक्या यामध्ये चर्चा व्हाव्या, कोणकोणत्या मागण्या ओबीसी समाजाच्या मान्य व्हायला पाहिजे? नक्की मंत्रिमंडळाची उपसमिती सरकारने नेमली याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो, निर्णयाचं स्वागत करतो आणि जे 8 सदस्य त्याच्यामध्ये सरकारने नामित केलेले आहेत त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन करतो. ही मंत्रिमंडळ उपसमिती आहे, त्याच्यामध्ये सर्वच मंत्री हे सदस्य आहेत. माननीय महसूल मंत्री आमच्या नागपूर जिल्ह्याचेच आहे, चंद्रशेखरजी बावनकुळे हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या वारंवार अभ्यास गट तयार करून मांडल्या जात होत्या ते आता अभ्यास गट न तयार करता प्रत्यक्ष या मंत्रिमंडळ उपसमिती पुढे येतील आणि मंत्रिमंडळ उपसमितीने त्या मागण्या मान्य केल्यानंतर मंत्रिमंडळाची एक नॉमिनल मंजुरी गरज असते, कारण तिथेच ते मंजूर झाल्यासारखं असते आणि त्याच्यामुळे मागण्या लवकरात लवकर मान्य होण्याचा आणि त्याला संविधानिक न्याय मिळण्याचा हा एक मार्ग आहे. तो सरकारने आमच्याकरता उघडा करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी सरकारचं अभिनंदन करतो. शेवटचा प्रश्न, मराठा समाजाने जी काढल्यानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं. ओबीसी महासंघाची काय सरकारकडून मागणी असणार आहे? कोणतं ठोस आश्वासन तुम्हाला मिळालं तर तुम्ही आपलं साखळी उपोषण मागे घ्या? नाही, आमच्या ज्या उर्वरित मागण्या आहे त्या मागण्या किती दिवसात ते पूर्ण करतात, किती दिवसात शासन निर्णय काढतात याच्यावरती आमची चर्चा जर सकारात्मक झाली आणि आम्ही त्याच्यामुळे समाधानी झालो तर नक्कीच आज सुद्धा आम्ही उपोषणाची सांगता करू शकतो. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार आहे या संदर्भात काही लेखी स्वरूपाचं आश्वासन वगैरे ते मागितलंच आहे आम्ही आता आणि आता सरकारला द्यायलाही काही हरकत नाही आहे. आज ती चर्चा होईल, सरकारकडनं काय उत्तर मिळते ते बघू. नक्कीच आपण पाहू शकतो की आज ओबीसी महासंघाचं साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे. सध्या मंत्री अतुल सावे जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहे.
ते आज या साखळी उपोषणाला भेट देतील आणि ओबीसी समाज जे काही मागण्या असतील ते ऐकून घेतील. मात्र ओबीसी महासंघाची मागणी आहे की जो काही ओबीसी आरक्षणाचा विषय आहे त्याबद्दल त्याला धक्का लागणार नाही याचं ठोस आश्वासन लिखित स्वरूपामध्ये सरकारने द्यावं आणि उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सुद्धा आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.